महाराष्ट्र दर्शन चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे। नमस्कार, महाराष्ट्र दर्शन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। शेतकरी बांधवांनो, आज आपण आलोय जत तालुक्यातील बेवणूर या गावामध्ये आपण आलोय। या ठिकाणी कविताताई लोखंडे या कविताताईंनी सांगली जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील एक आदर्शवत जर्सी गायींचा गोटा, मुक्त संचार गोटा इथं तयार केलेला आहे। दगडू लोखंडे आणि कविताताई लोखंडे यांनी एक गायीपासून हा संपूर्ण उद्योग जो उभा केला आहे तो महाराष्ट्रासाठीच नव्हे देशभरातील तरुण आणि महिलांसाठी निश्चितपणे प्रेरणादायी ठरणार आहे। त्यामुळे आपण त्यांच्याशी चर्चा करून या संपूर्ण व्यवसायाची माहिती घेणार आहोत। दुष्काळी जत तालुक्यातील बेवणूर या गावचे दगडू लोखंडे आणि सौ कविताताई लोखंडे यांनी कुटुंबाला आर्थिक हातभार लागावा म्हणून सन 2004 साली एक जर्सी गाई विकत घेतली। आम्ही सुरुवातीला एक गाई घेतली, त्या गाईपासून आता आमच्या सध्या 26 गायी आहेत। एकदम आमचा हा भाग दुष्काळ पट्ट्यातला आहे। आम्ही दुष्काळ पट्टा असून सुद्धा अगदी जिद्दीनं कष्ट करून एका गाईपासून एक 25-26 गायी आम्ही तयार केल्या आहेत। जवळजवळ 15 वर्ष झाले आम्ही दुष्काळात अगदी बाहेरचा चारा विकत आणून, पाणी सुद्धा विकत आणून सगळं पूर्णपणे गायांचं संगोपन व्यवस्थित केल्यामुळं त्याच्यापासून आम्हाला जेवढं प्रॉफिट मिळते ते जे प्रॉफिट आम्ही जे तयार केलं त्याच्यापासून जे मिळणार प्रॉफिट आहे आम्हाला ते त्यातच आम्ही गुंतवत गेलो, त्यातच वाढवत गेलो। त्यामुळे आमचा बिझनेस हा मोठा झाला आहे। दगडू लोखंडे यांचे अन्य शेतीपूरक व्यवसाय असल्यामुळे गायींचे संगोपन आणि दुग्ध व्यवसायाची संपूर्ण जबाबदारी अर्थातच कविताताई यांच्यावर आली। कविताताई यांनी देखील व्यवसायाची जबाबदारी घेत प्रचंड जिद्द, अहोरात्र कष्ट करण्याची तयारी आणि योग्य नियोजन या जोरावर व्यवसायात वाढ करण्यास सुरुवात केली। गायींना चारा पाणी देणे, दूध काढणे, दूध डेअरीला पोहोचवणे ही सर्वच कामे कविताताई या अत्यंत कुशलतेने करतात। इतकेच नव्हे तर ट्रॅक्टर मधून गायींना ऊस, गवत हा चारा देखील त्या स्वतःच घेऊन येतात। या मुक्त संचार गोठ्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या सर्व गायी अगदी सैनिकी शिस्तीप्रमाणे वागतात। पहिल्या 5 गायी दूध काढण्यासाठी घेतल्यानंतर पुढील 5 गायी नंबरात येऊन थांबतात। कविताताईंनी ज्या गायीचे नाव घेऊन हाक मारेल ती गायी दूध देण्यासाठी पुढे येते। म्हणजे गायींना वळण एकदम चांगल्या प्रकारचं आहे। नाव घेईल तसं गायी बाहेर जातात। 5 गाया वळण घेतो तिथं आम्ही मिल्किंगसाठी। दूध काढल्यानंतर गाय गेली का नाही नंबरान तिच्या नंबरान गाय आणि त्या ठिकाणी जाऊन उभा राहते। दुसरीकडे गाय साईडला सरली तर दूध काढू देत नाही अजिबात। हा नंबर त्यांचं जागाच ठरलेले आहेत, 1 नंबर 2 नंबर 3 नंबर आपल्या जागेवर जाऊन 5 जागेवर त्यांच्या जागेवर ते उभा राहणार। दुसरीकडे गाय जात नाही अजिबात। दुसऱ्या जागेवर उभं केली तर थांबतच नाही, दूधच काढू देत नाही। त्यांचं जागा नेमलेला असतात, नंबर आहे तिथं। तिथली गाय आत गेली का ही गाय तिथं जाऊन उभा राहते। नाव घेतलं का नंबर पाठीमागे ते अजून बसलेले आहेत। आता ही गाय आलेले बाहेर हिचं नाव आहे, हिचं नाव मधू आहे। पाडी चल पाडी ही मिल्किंग साठी जाताना दिसते आपल्याला। हाक मारल्यानंतर प्रत्येकीचं नाव घेतल्यानंतर ती गाय इथं हिचं नाव आहे राणी। षष्टी गेलेले राणीला बाहेर बोलवलेलं आहे आता। या मुक्त संचार गोठ्याचे संपूर्ण व्यवस्थापन कविताताई जरी पाहत असल्या तरी त्यांचे पती दगडू लोखंडे आणि मुलगी प्रतीक्षा लोखंडे यांची त्यांना खूप मोठी मदत होते। इयत्ता 8वीत शिकणाऱ्या प्रतीक्षाला तर अगदी लहानपणापासूनच दुग्ध व्यवसायाचे बाळकडू मिळाले आहे। दुग्ध व्यवसायात आईला मदत करताना अगदी कुशलतेने ट्रॅक्टर देखील चालवणारी प्रतीक्षा सर्वांच्याच कौतुकास पात्र ठरते। आमचा इथं मुफ्त गोठा 25 गायांचा आहे। इथे माझी मम्मी पप्पा बघतात। माझे पप्पा बाहेर जातात व्यवसायासाठी आणि माझी
आई घरात असते, घरचा व्यवसाय बघते. जेव्हा मला टाईम भेटेल तसं घरातलं काम मी मम्मीला बघू वाटते. तसं धारा काढणे, वैरण घालणे किंवा जेव्हा रविवारला सुट्टी असते रविवारची तेव्हा मम्मी संग जाणे, ट्रॅक्टर घेऊन जाणे, वैरण आणून देणे, इथं चिरू लागणे किंवा वैरण घालू लागणे मम्मीला, हे माझं रोजचं मदत असते. किंवा पाणी पाजणे ही आई संग मदत असते माझी. कविताताई लोखंडे यांनी गेल्या 17 वर्षात घेतलेले प्रचंड कष्ट आणि त्यांना मिळालेली पती दगडू लोखंडे आणि मुलगी प्रतीक्षा लोखंडे यांची भक्कम साथ यामुळेच आज त्यांच्या मुक्त संचार गोठ्यातून 55 लाखाहून अधिकचे उत्पन्न निघत आहे. महिला शेतकरी आणि महिला उद्योजिका म्हणून दुष्काळी भागातील कविताताई लोखंडे यांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक करेल तेवढे थोडेच आहे. शेवटी एवढंच म्हणावे लागेल, कविताताई सलाम तुमच्या जिद्दीला, सलाम तुमच्या कर्तृत्वाला.